नमस्कार. आपण जो तरुण वर्ग शेतीपासून दूर जातोय, असं म्हणतोय. तर शेतीला कशाप्रकारे जपता येईल आणि त्यामधून कशाप्रकारे आपलं उदरनिर्वाह आणि त्याप्रकारे जीवनाची शैली हे बदलता येईल, हे आज आपण एका तरुण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत विशाल दिलीप बोंबडे. सर मी विशाल दिलीप बोंबडे, राहणार तळणी मोगाव, हं, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. तर आता आपण आपल्या शेतीमध्ये आहेत आज. तर एक एक 6 वर्षाखाली मी म्हणजे शेताकडे आलोय. त्याच्या आधी मी इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग नंतर हॉटेल मॅनेजमेंट केलं. काही दिवस हॉटेल चालवलं. नंतर लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनच्या नंतर जे शेताकडे आलो. हां. ते इथं जे असं म्हणजे वातावरण जे तयार झालं आणि ते इथली जी आवड लागली, हं, हं. ते नंतर इथून हलावंसं वाटलंच नाही. ते म्हणजे इथे राहून गेलो लॉकडाऊनमध्ये ते घराच्या बाहेर कोणाला पडता आलं नाही हां. आणि शेतीमध्ये राहिल्याशिवाय पर्याय नाही. मग नाही त्या पर्यायामुळे तुम्ही इथे राहिले का? नाही का आवड अशी एक होती? आवड पण होती हं, आणि एक भविष्यामध्ये जे म्हणजे शेतीला जे दिवस येणार आहेत पुढं, हं. त्याच्यामुळे ते सगळं जर विचार केला तर त्याच्यामुळं नंतर ते आवड पण होती एक प्रकारची. त्याच्यामुळे आपण हे निर्णय घेतला शेवट. बरं मला सांगा आता तुमची इथं किती एकर शेती आहे आणि तुम्ही त्यामध्ये काय-काय केलंय? आता माझ्याकडे इथं 15 एकर शेती आहे. हं. त्याच्यामध्ये 4 एकरमध्ये सीताफळाची बाग आहे माझी. हां. आणि 2 एकरमध्ये मी एक नवीन व्हरायटी ह्या वर्षी ट्राय केली. म्हणजे 3 वर्ष झालं त्याला लागून. हं. लक्ष्मण फूल म्हणून एक नवीनच व्हरायटी लावलेली आहे आपण. हां. काही आम्ही माळवं करतोय, काही सोयाबीन आहे, काही पारंपरिक पिकं आहेत. सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी आणि काही म्हणजे असे काही बरेच फळांची झाड आहेत माझ्याकडं. म्हणजे हं, आवड असल्यामुळं जे सगळं जे आहे माझ्याकडं हं, ते म्हणजे कोणतं फळ असं नाही म्हणायचं नाहीच आपल्या एरियातलं. हं. जे एखादं नवीन जर गोष्ट भेटली तर ते आपण आणायची आणि आपल्या शेतामध्ये लावायची. आता तुम्ही असं. एवढी फळबाग वगैरे करताय, हां. तर आता बरेच वेळेस काय होतं, की आता बाजारात आपण बघितलं, की भाव भेटत नाही म्हणून लोकं फेकून देतात. तर मग हे भाव भेटण्यासाठी आपण काय करतो? नाही भाव भेटायचं कसं आहे, कोणत्या पण गोष्टीचं आवक जर वाढली त्या टायमाला, हं, तर 100% भाव कमी होणार. पण ते कसं तुम्ही दुसऱ्यापेक्षा अगोदर किंवा दुसऱ्यापेक्षा थोडं लेट करू शकताय. हं, ते जर थोडं व्यवस्थापन तुम्हाला लक्षात आलं, हं. तर 100% तुम्हाला शाश्वत उत्पन्न भेटेल. म्हणजे तुमचा अनुभव काय म्हणतोय, की किती दिवसामध्ये कुठलं फळ यायला पाहिजे? म्हणजे सीताफळ आहे, नाही डाळिंब आता आहे, आंबा कसं आहे, आहे. कोणतं पण फळ म्हणलं तर हं. 3 वर्षाच्या नंतरच त्याचं प्रोडक्शन चालू होणार. लागवड केल्यानंतर. नाही अगोदर पण होईल, पण हं. कसं आहे त्या प्रमाणात होणार पण आहे आणि झाड त्या प्रमाणात वाढणार नाही जर तुम्ही प्रोडक्शन घेतलं तर. लवकर. पहिले 3 वर्ष हे झाडाची ग्रोथ चांगली झाल्याशिवाय तुम्ही प्रोडक्शनचा विचार देखील करायचा नाही. हं, हं, हं. नंतर प्रोडक्शन जेव्हा चालू होईल, त्यावेळेस मग पुन्हा मग आधी मार्केटचा सर्व्हे तुम्ही घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हं. उगं तुम्ही सगळे लावलेले आहेत, मग आपण पण लावूया, मग ह्याला अर्थ नाही. आता आपण कुठे-कुठे विक्री करतो आपल्या आता फळबागेतील मागच्या वर्षी जाणीव माझं असेल तर? पहिलं वर्ष होतं हार्वेस्टिंगच्या सीताफळाचं. हं, तर मागच्या वर्षी आपण टोटल माल आपण जागेवरून दिलाय. हं, मग ह्या वर्षी थोडं काही कारणास्तव रेट कमी झालेत सीताफळाचे. हं, त्याच्यामुळे आम्ही जागेवर देण्यापेक्षा आम्ही हैदराबाद मार्केट आम्हाला थोडं व्यवस्थित हं. वाटतंय. आता जर ही तुमच्याकडल्या फळाची जर साईज बघायला गेली, तर आता मार्केटमध्ये ही फळ इथं लोकलमध्ये बघायला भेटत नाहीत. म्हणजे नाही जवळपास भेटत नाहीत. या मोठ्या म्हणजे हातात बसणार हो, नाही या हो. मोठ्या साईजचा जर हे फळ आहे, तर मग याच्यासाठी खरंच मग म्हणजे मेहनत पण तुम्हाला तेवढी घ्यावी लागली नाही घ्यायला असेल? लागणार ना, घ्यायला लागणार ना. हे सहजासहजी येणं शक्य नाही. हां, हां. सहजासहजी आता हे कसं आहे 600-700 ग्रामपर्यंत फळं आलेली आहेत. हं, हं. काही-काही फळाची साईज 1-1 किलोपर्यंत गेली अक्षरशः आमची. हं, मग ह्याला कसं आहे त्या-त्या प्रकारे त्या-त्या वेळेस प्रॉपर जर व्यवस्थापन असेल, हं. तरच हे गोष्टी शक्य आहेत. मग याला कुठल्या प्रकारचं केमिकल वगैरे आपण नाही, नाही वापरतो का? केमिकल नाही. आमचं कसं आहे मी पूर्ण ऑर्गॅनिकवर आमचा जास्त जोर आहे. हां, हां. आणि त्या-त्या टायमाला जर आमचं ते आटोक्यात एखादा समजा येत नसेल गोष्ट, हं, तर त्यावेळेस एखादा स्प्रे आम्ही केमिकलचा घेतोय. हं, पण बेस जे आहे आमचा, हं, म्हणजे मुळाला कसलाच केमिकलचा आमचा सपोर्ट नाही. हं. पूर्ण ऑर्गॅनिकवरच म्हणजे आमचा एक्सटर्नल फक्त हां, कीटकनाशक हां. वगैरे वरूनच टाईपमध्ये. काय ते हं. फवारणी-दवारे जे आपण करतोय, ते पण आटोक्याच्या बाहेर जात असेल तर एखादी गोष्ट. आणि आता ही सगळं करत असताना, आता आपल्याकडं रेग्युलर आपण जर बाहेर बघायला गेलो, तर आपली तरुण पिढी जी आहे, ही कुठेतरी शेतीपासून दूर चालली आहे. आणि म्हणजे शेतीपासून दूर जायचे कारण असे आहेत, की बाबा लग्न करायचंय, हां ना, हां शेतकरी ना, हां ना. नवरा नको किंवा हे असे बरेच कारण आहेत, की बाबा नाही बरोबर आहे. शेतामध्येच काम करतंय. म्हणजे ही गोष्टी झाकण्यासाठी मुलं कुठं तर 5,000-10,000 वरती काम करणार आणि उलट घरूनच खर्चाला पैसे घेणार बरोबर आहे, आणि राहणार. बरोबर आहे. मग ह्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या नाहीत का? म्हणजे कुठे याची अडचण आली नाही?
कुठंच अडचण नाही. तुमचं जर समजा तुम्ही जर प्रामाणिकपणे जर एखादी गोष्ट करत असाल, हं, तुम्हाला लग्न किंवा हे गोष्टी म्हणजे मॅटर करत नाहीत. हं, हं, तुम्ही जर चांगल्या ह्यानं काम करता, समाजात तुमची जर चांगली एक इमेज असेल, हं, तर काहीच अडचण येणार नाही तुम्हाला. हां, तुम्ही उगाच जगाला दाखवायसाठी तर एखादी गोष्ट करत असाल, तर मग लग्न वगैरे तुमचं शक्यच नाही असं आहे. हं. कारण आणि आजकाल शान-शौकत दाखवण्यामध्ये आणि बाकीच्या खर्चा पाण्यामध्येच आजची तरुण पिढी गेली आहे. काम करणं म्हटलं तर शक्यच नाही आणि आजकाल मजूर वर्ग पण भेटत नाही. हो, हो. तर मग एवढी मोठी बाग करायची म्हणली, तर मग तुम्हाला स्वतःला किती राबावं लागतं इथं? त्याला टायमाचं तर हेच नाहीये. हं, हं. म्हणजे सकाळ कधी होते आमची आणि रात्र कधी होते आम्हाला आणि हं, पण हं. लक्षात येत नाही. हां. पण ते सगळ्याच्याने शक्य नाही. त्या गोष्टीमध्ये आवड पण पाहिजे हं, आणि थोडी पेशन्स पण पाहिजे. लगेच आज मी लागवड केली हं, आणि हं. उद्या मला लगेच त्याचं फळ भेटेल. मग हे शक्य नाही. त्याला 2-4 वर्ष तुम्हाला टाईम पिरियड लागेल. त्याचे चांगले दिवस भविष्यात येतील. पण तोपर्यंत तुम्ही म्हणजे तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत. हं. असं आहे. आता तुम्ही ही एवढं मोठं जवळपास 10-15 एकरचा हो. बागायत आहे तुमच्याकडं. तर मग बरेच लोकं तुमच्याकडे येत असतील ना, की बाबा आम्हाला पण थोडं मार्गदर्शन करा किंवा मग तुम्ही ज्या बाजारामध्ये जातायत माल घेऊन, तर आम्हाला बी सोबत घेऊन जा. तर तर तशा आता प्रकारे आपण मदत करतो का आता कोणाला? ह्या वर्षी आम्ही काय करतोय, आता आमच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे बरेच शेतकरी असे आहेत, हं. सीताफळा संबंधित पण आहेत आणि दुसऱ्या पण हां, ह्याच्यात संबंधित आहेत. तर आता मी काय करतोय, आम्ही व्यापार तर करू शकत नाही किंवा हां, दुसऱ्याचा माल तर खरेदी करू शकत नाही. हां. बरोबर. सोबत घ्यायचे शेतकऱ्यांना सगळ्या हं, आणि जे गाडीला समजा आमच्या 125, 130 कॅरेट जे लागतात, हं, ते समजा दोघा-तिघामध्ये भरती करायची हं, आणि त्या हिशोबाने जे काही भाडं असेल ते तुम्ही देऊन टाकायचं. हं, आणि तुम्हाला जे काही पट्टी असेल तिथली, हं, ते तुम्हाला देऊन टाकणार ते. हं, म्हणजे आपण व्यापार करायचा नाही. पण शेतकऱ्यांचा जर ₹4 आपल्यामुळे हं, फायदा होत असेल आणि गाडीवाल्याचा पण, हं, हं. तर चांगली गोष्ट आहे उलट. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आणि जिथं माल विकताय तिथपर्यंत हो. आपण हां, त्यांना म्हणजे घेऊन आपली जायचं. जी लिंक आहे, हं, ते हं. आपण त्यांच्या कामासाठी वापरणं. कामासाठी वापरतो फक्त. चांगली गोष्ट आहे. त्याच्यामागे आपला काही हेतू नाहीये किंवा काही त्याचा पर्पज आपला नाही, नाही, दुसरा काही नाही. नाही, एवढी मोठी असं बाग आहे. चालवण्यामुळे त्याच्यामध्ये काय गरजच नाही. हो आणि आणि सोबत मिळून आल्यानंतर जिथं ₹1000 भाडं जाणार आहे, तर तिथं ती भाडं कटच होणार आहे. भाडं म्हणजे पण कटणार आहे आणि कसं हं. होतंय, प्रत्येकाला काही गाडीची भरती करणं शक्य नाही. हां, पूर्ण गाडी भरायची त्याच्यामुळे शक्य नाही. दोघाचा, तिघाचा मग ते कॉन्टॅक्ट आपले असल्यामुळे आपण ते लिंक लावू शकतो त्यांची. हं, लिंक लावायचं तेवढं काम आपलं आहे. हं, हं, त्याच्यापुढे आपला त्याच्याकडे काही काही म्हणजे हं. त्याच्यापुढे स्वार्थ नाहीये किंवा काही अपेक्षा पण नाही त्यांची. रुपया वाढला आणि कमी झाला तर ती जे तिथल्या काय ते आता मार्केटनुसार. आडतीवर जे मार्केटवर तुमचं जे ठरेल, हं, ते हं, ठरेल तुमच्याकडे पट्टी येईल त्या हं, हिशोबानं. हं. असं आहे. चालेल. आणि जे काय शेतकऱ्यांना अडचणी येतील. मग जे काय आमच्यापर्यंत ज्यांनी कॉन्टॅक्ट केलाय, हं, हं, त्यांना आपण जे आपल्या परीने शक्य आहे ते आपण त्यांना सांगू. हं. असं आहे. कारण यावर्षी मी बरेच सीताफळवाल्यांचं बघितलंय, की म्हणजे सीताफळाच्या झाडांना फुलं आले, गळून गेले किंवा पिकाला थोडं वर आलं आणि नंतर गळून गेले किंवा मग आलेच नाहीत. ही बऱ्याच गोष्टी घडल्यात. तर मग असं तुम्हाला काही घडलंय का नाही तुमच्यासोबत? घडलं, पण कसं आहे थोडं त्यातल्या त्यात पण व्यवस्थित जर तुम्ही नियोजन केलं, हं, तर ह्याच्यावर पण तुम्ही मात करू शकताय. आता हं, आमच्याकडे ह्या वर्षी काय झालं, पाऊस काळ थोडा जास्त असल्यामुळे सेटिंग एवढ्या प्रमाणात सेटिंग झाली होती, हं. तर ते पूर्ण सेटिंग गळून गेली. पहिल्या त्या 15 दिवस आमच्याकडे सेटिंग म्हणजे जी कसलंच फुलं हां, ते येतात त्याला. सुरुवातीला हां, सुरुवात हां, म्हणजे फुलाचं रूपांतर जेव्हा तुमचं फळात व्हायला चालू होतंय, हां, हां, त्यावेळेस मग ते सेटिंग पिरियड असतो तो. हां. तर ते पहिलं 15 दिवस कसलंच आमच्याकडे ऊन नव्हतं. हं, हं, त्या पावसाच्या झडीमध्ये ते पूर्ण गळून गेलं. मग त्याच्यानंतर आम्ही काही थोडं गोष्टी केल्या त्याच्यामुळे आमच्याकडे थोडं पुन्हा लागण डबल झाली. हं, मग काही हं, शेतकऱ्यांनी काहीच केलं नाही, त्यांच्याकडे काहीच लागलं नाही. हं. असं आहे. म्हणजे फळबाग बी करताना तुम्हाला त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तरच 100% मग त्याच्यानुसार तुम्हाला पुढे काम करता येतं. बरोबर आहे. नाहीतर तुम्ही फक्त एका म्हणजे झाड लावलं आणि त्याच्यापासून नंतर तुम्हाला हातामध्ये फळ येईल, तर हे शक्य नाही. मधला जो भाग आहे म्हणजे कष्टाचा, तो तुम्हाला प्रामाणिकतेने करायलाच पाहिजे. आणि त्या वेळेस केला पाहिजे. हो. वेळ चुकवून पण करून त्याला काही अर्थ नाही. हं, हं, ज्या वेळेस जी गोष्ट गरजेची आहे ती गोष्ट केलीच पाहिजे. त्याला जर टाळाटाळ केली, तर तुम्हाला रिझल्ट 100% नाही हं. भेटणार. असं आहे. म्हणजे असं बघा मित्रांनो, शेती हा असा एक व्यवसाय आहे, अखंडपणे चालणारा, जिथे तुम्हाला लागण करायचे आणि फळ घ्यायचंय. पण त्याच्यामध्ये जो वेळ आहे, तर त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे तुम्हाला कष्ट करायचे बिलकुल. आणि तो कष्ट करताना आता आपल्याकडे डिजिटल मीडिया आहे, इतके मोठमोठे प्लॅटफॉर्म झालेले आहेत, की तुम्हाला जागेवर थांबून बाहेर काय चालू आहे, ह्या गोष्टी पण कळतात. त्यामुळे मग शेती करताना ह्या गोष्टीचा खूप विचार करणं, अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. बिलकुल आणि काय होतंय, सध्या कष्ट करायची इच्छाच राहिली नाही कुणाची. हो. ते तरुण आता पिढीची म्हणजे म्हणा किंवा आता मानसिकता बनत चालली आहे मानसिकता आहे तशी. आणि जे आपले पारंपरिक पिकं चालत आलेत, हं, त्याच्यामध्ये म्हणावं तशी इन्कम नाही. हं, हं.
आणि किंवा तसं लेबर प्रॉब्लेम येऊ लागला तुम्हाला, हो. मग भविष्यात त्याला काहीतरी तुम्ही पर्याय करून तुम्हाला जे सुटेबल आहे किंवा तुमच्याकडे पाण्याचं काय नियोजन आहे हं. किंवा वातावरण कसं राहतंय, तुमच्याकडे जमिनी कशा आहेत, त्या हिशोबाने तुम्ही त्या त्या प्रकारची पिकं निवडून तुम्ही त्याच्यावर काहीतरी असं वेगळं काहीतरी तुम्ही हं. केलं पाहिजे. म्हणजे आहे गहू, त्या ज्वारी ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या हो, आहेतच ते तर पारंपरिकमध्ये. आहेतच. परंतु हे जी फळबागेचं फळबागेचं जे नियोजन आहे, हे तुम्हाला त्याच्यासोबत साइड इन्कम आहे. बरोबर आहे का? असंच ना? बरोबर आहे, बरोबर. आणि काय म्हणजे आहे कमीत कमी एक तरी तुमचा इन्कम सोर्स चालू हां, पाहिजे. चालू राहते. हं, आणि कमी भांडवल, कमी मेंटेनन्स हं, आणि कमी पाणी. हं, तर त्या तिन्ही जे म्हणजे तिन्ही गोष्टीचे सांगड घालून आम्ही शेवटी पुन्हा सीताफळ निवडलेलं आहे. हं, म्हणजे पाणी आमच्याकडं कमी आहे. शाश्वत पाणी नाही हं. आमच्याकडं. आणि आपल्याकडे सीताफळामध्ये मग सीताफळ, रामफळ, लक्ष्मणफळ. लक्ष्मण फळ आहे, रामफळ आहे, हनुमान आहे, हं, रामफळ आहे. हं, म्हणजे असे 4 व्हरायटीज आहेत आपल्याकडे. हं, आणि लक्ष्मण फळ आता एक नवीन आम्ही व्हरायटी लावली, की 2 एकरवर लागवड आहे माझी. आता ह्याचं पण प्रोडक्शन आमचं ह्या वर्षी चालू होईल. हं, आणि ते विशेषतः आम्ही लावलं ह्याच्यासाठी, की ते फळ कॅन्सरवर उपायकारक आहे. हं. म्हणजे कॅन्सर तुमचा सोरसूप. हां, सोरसूप हं, त्याचं इंग्लिशमध्ये नाव सोरसूप आहे. आणि त्याच्या पानं देखील तुम्ही जर पानाचा जर काढा करून पिला, हं. तर तुमचे बरेचसे रोग असे नाहीसे होऊ शकतात. आणि ते ऑनलाईन पण Amazonवरती विकताय? Amazonवर तुम्हाला त्याचे रेट जर बघितलात, हं. तर ₹5 ला एक फ्रेश पान तुम्हाला भेटेल. म्हणजे एक पत्ता. एक पत्ता हे म्हणजे सिंगल असा जर हां, पत्ता सिंगल बघायला पान गेला जर तर घेतलात तुम्ही, हां, हां. त्याचं एक ₹5 ला पान आहे. हं, आणि त्याचं जर 1 लिटरच्या ज्यूसची जर बाटलीची किंमत बघितलात, हं. तर ₹1500 ते ₹1600 आसपास किंमत आहे त्याची, ओके. ज्यूसची. म्हणजे शेतीमध्ये फळ येईल तेव्हा येईल, हां. परंतु तुम्हाला त्याच्या पत्त्यापासून देखील इन्कम आहे. म्हणजे इतकं शेतीचा जर यांचा अभ्यास गाढा आहे. त्यामुळे खरंच म्हणजे शेतकऱ्यांनी जर शेतीमध्ये प्रामाणिकपणे जर प्रयत्न केले, तर आर्थिक स्थिरता तर येतेच येते. परंतु त्याबद्दल म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जे मानसिक सुख, शांती, समाधान भेटतंय, ते खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे? नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि काय होतंय भविष्यामध्ये रोगराईचं प्रमाण म्हणा, हे म्हणा, ते वाढतच जाणार आहे. म्हणजे आता केमिकलचा वापर बाहेर हां, वाढलाय, त्याच्यामुळे त्याच्यामुळे वाढत रोगराई जाणार आहे. वाढणारच. आता बरेचसे लोकं म्हणतात ऑर्गॅनिक, पण ॲक्चुअलमध्ये ऑर्गॅनिक नाही आहे त्यांचं. हं, आता ते जे बेसला काम करतात त्यांनाच माहीत आहे ॲक्चुअल कोण करतंय, कोण नाही. हं, हं, मग त्याचं कसं आहे, असं जर तुम्ही फळाचं किंवा ह्याचं जर काही व्यवस्थित नियोजन केलं, हं. तर फ्युचरमध्ये ह्याला डिमांड राहील, मार्केट पण राहील. हां, बरोबर आज आहे. परिस्थिती वेगळी आहे. आज तुम्हाला भाव भेटणार नाही. पण भविष्याचं काय असेल ते म्हणजे चांगलंच असणार आहे 100% असं आहे. त्याच्यामुळं थोडा विचार करायचा आणि जे आपणाला हे होते त्या हिशोबाने काहीतरी वेगळेपणा आणला पाहिजे आपल्या शेतीमध्ये. तेवढंच. हं, असं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आज आपल्यासोबत विशालजी यांनी इतक्या सखोल माहिती दिली आहे शेतीबद्दल, की तरुणांनी शेतीकडे वळायला पाहिजे. शेती करताना फक्त लागण करून पिकाची वाट न बघता त्याच्यासाठी मशागत करणं, मेहनत करणं आणि त्यामध्ये आपली पूर्ण इमानदारी ओतणं हे गरजेचं आहे. आणि त्या पलीकडे जाऊन आपल्या आजूबाजूचा बाजारभाव बघणे आणि त्या निमित्तानं आपल्यासोबत शेतकरी जोडून त्यांचाही विकास करता येईल, ह्याही गोष्टी बघणे. आणि शेतीमध्ये जे सुख समाधान आहे, ते आणखीनही याच्यापेक्षाही मोठं क्षेत्र आणखीन कुठं नाहीये. कारण इथे सर्व नैसर्गिक आहे. इथे कुठल्याही प्रकारचं आर्टिफिशियल म्हणजे मानवाने केलेल्या ही जी नासधूस आहे, ती इथे नाहीये. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जगता येतील. तर त्यामुळे शेतीकडे तुम्ही वळणं हे खूप गरजेचं आहे. आणि ज्यांना कोणाला जर कधी मार्गदर्शन पाहिजे असेल, तर स्क्रीनवरती आपण विशालजी यांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही यांच्या फार्मवरती बी येऊ शकता, यांना भेटू शकता, बोलू शकता आणि तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीमध्ये पण हे सर्व प्रयोग करू शकता. तर विशालजींनी आपल्याला त्यांचा वेळेतला वेळ देऊन हे एक नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या जाती दाखवल्या, सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद, आभारी धन्यवाद आहे. साहेब. धन्यवाद चालतंय. विशाल.